घडामोडी. रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य भरून त्याची विक्री करणाऱ्या 5 जणांना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून 61,46,000चा मद्यसाठा पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फरार असून पथके त्याचा शोध घेत आहेत. तसेच या टोळीने रिकाम्या बाटल्यांमध्ये भरण्यासाठी भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणले कुठून याचाही तपास पथक करत आहे. रामकेश सीताराम गुप्ता, राहुल ज्ञानेश्वर काटे, गणेश बांद्रे, पप्पू गुप्ता, नितेश म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या 5 जणांची नावे आहेत. त्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राकेश म्हात्रे हा फरार आहे. त्याचा राज्य उत्पादन शुल्क विभाग शोध घेत आहे. मीरा रोड पूर्व भागातील पेंडकरपाडा भागातील एका हॉटेलच्या गल्लीत बेकायदेशीरपणे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या आधारे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या पथकाने 1 एप्रिल रोजी या भागात धाड टाकून रामकेश सीताराम गुप्ता याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील 1,25,470 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. पथकाने त्याची कसून चौकशी केली असता त्याने मद्यसाठा पुरविणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली. एक व्यक्ती आठवड्यातून 1 वेळेस मद्य पुरवठा करतो आणि तो 4 एप्रिल रोजी पुन्हा मद्यसाठा पुरवण्यासाठी येणार आहे अशी माहिती रामकेश याने चौकशी दरम्यान दिली. त्या आधारे पथकाने मीरा रोड पूर्व भागात सापळा रचला होता. त्यावेळेस एका टेम्पोमधील 2 जण रामकेश याला मद्यसाठा देत असताना पथकाने मद्यसाठा पुरवणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यावेळी कल्याण भिवंडी रोडवरील जांभूळवाडी येथे राहणारे मालक राकेश म्हात्रे यांनी त्यांच्या राहत्या घरातून हा साठा दिल्याची माहिती दोघांनी चौकशीत दिली. यानंतर पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता तिथे नितेश म्हात्रे हे वाहनामध्ये भारतीय बनावटीच्या मद्याचा साठा ठेवताना आढळून आले. त्याला पथकाने ताब्यात घेतले असता त्याने घराच्या पाठीमागे असलेल्या खोलीत रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा भरून त्या बाटल्याचे बूच यंत्राच्या साहाय्याने लावतो अशी माहिती पथकाला दिली. पथकाने तेथे छापा टाकून 61,46,550 रुपये किमतीचा भारतीय बनावटीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात 2दा विधानसभेची निवडणूक लढवणारे आणि त्यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाणारे मनोज शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तेव्हा त्यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. यामुळे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांची लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्तीची घोषणा करत त्यांना तसे पत्र दिले. यामुळे कालच्या कडव्या विरोधकांच्या हाती एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची सूत्रे दिल्याची चर्चा रंगली. कोपरी पाचपकडे हा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवतात. याच मतदारसंघातून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात मनोज शिंदे यांनी 2दा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक म्हणून मनोज शिंदे ओळखले जात होते. मात्र काँग्रेसला रामराम ठोकत मनोज शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधक नव्हे तर जवळचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रीनगर भागातील एकेकाळचे काँग्रेसचे प्रभावी नेते मनोज शिंदे यांना पक्षात आणून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एक कडवा विरोधक संपवल्याची चर्चा आहे. मनोज शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. असे असले तरी त्यांनी पक्षवाढीचे काम सुरू केले होते. माजी महापौर अशोक वैते यांच्या समवेत मनोज शिंदे यांनी शहरात जनसंवाद हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आणि यामध्ये दर मंगळवारी ते शहरातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्याचे काम करत आहेत. मनोज शिंदे यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात. सोबत कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावकरेही उपस्थित असतात. आमदार केळकर यांनी आज सोमवारी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी आमदार डावकरे, माजी नगरसेवक सुनील जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपा सरचिटणीस सचिन पाटील, विलास साठे, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमण, पाणी विषय, एसटी महामंडळ,
पोलीस स्टेशन तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, सफाई असे विविध विषयांवरील 50च्या वर निवेदने यावेळी प्राप्त झाली. आमदार केळकर यांनी काही समस्यांचे अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तिथेच निरासन करून दिले. यावेळी आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले की केवळ निवेदने घेऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाकडे मी करत असतो व नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत 151 आमदार आपल्या भेटीला कार्यक्रम मी ठाणे मतदारसंघातील विविध परिसरात घेतले असून 40,000च्या वर नागरिकांशी या निमित्ताने संवाद साधलाय. लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठराविक वेळेला नागरिकांना भेटण्यासाठी बसणे आवश्यक आहे. नागरिकांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या हक्काच्या माणसाशी बोलत आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे असे केळकर म्हणाले. आपला आमदार आपल्या भेटीला तपशिलामध्ये जो येईल त्याचा जी अडचण असेल ती ऐकून घेणे, ऑन दी स्पॉट त्यांना त्या अडचणीच्या संबंधित फोन करून तो सॉल्व करणे, संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून किंवा त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्याचं एक टाईम बाउंड कार्यक्रम ठरवणे आणि त्याचा प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे आणि त्याच्यामुळे हा आमदार आपल्या भेटीला संपर्क म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे. आणि इतर वेळेला मी माझ्या स्वतःच्या कार्यालयामध्ये 10 ते 12 असतो. अनेक समस्या लोकांच्या म्हणजे नुसतं ॲडमिशन आणि पाणी याच्या नाही तर अनेक प्रकारच्या फसवणुकीचे पण समस्या आहेत. अनेक प्रकारे सरकारी ऑफिसेस आणि विशेष करून सरकारी अधिकारी जे आहेत ते काही अधिकारी चांगले असतात पण अनेक अधिकारी इतके उन्मत्त आणि मस्तवाल आहेत की ते गरिबाला जात पण देत नाहीत आणि न्याय पण देत नाहीत. तर अशा वेळेला आम्हाला आमचा घटनात्मक आमच्याकडे जो काही एक आयुध दिलेला आहे आमदार म्हणून त्याचा उपयोग करून आम्हाला त्या गरिबाला न्याय देण्याचं काम आम्हाला करायला लागतं. आणि निश्चितपणे म्हणजे मी सांगणं उचित नाही, लोकच सांगतील की अशा प्रकारच्या लोकांच्या समस्या सोडवण्याकरता जे आम्ही बसतो त्याचा 100% त्यांना उपयोग होतो आणि अनेक समस्या ज्या आहेत त्या मार्गी लागण्यामध्ये देखील सहकार्य होतं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन व श्रीरामनवमीचा पवित्र योग साधत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका छाया राव, मधुर राव, सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी, घोडबंदर भागातील लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात काल सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बरीशेट्टी यांनी प्रवेश केला होता. तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका व आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील छाया राव व मधुर राव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर उत्तरसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. घोडबंदर रोड परिसरातील लॉन्ड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनोजिया यांनी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची वाढ होईल असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केला आहे. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या नावाखाली 23 विद्यार्थ्यांची 33,17,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना नकलपत्र दिली नाही तसेच विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र देखील परत केलेली नाहीत. या प्रकरणी उडान स्किल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका इमारतीमध्ये 2021 उडान स्किल इन्स्टिट्यूट ही संस्था सुरू होती. या संस्थेचे मालक राहुल झा, सौरभ सांदिलिया यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. विद्यार्थ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार इयत्ता 12वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमासाठी शोध सुरू केला होता. त्यावेळी त्यांना समाज माध्यमांवर उडान स्किल इन्स्टिट्यूट या संस्थेची जाहिरात दिसली. अनेकांनी या संस्थेत परिचारिका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. हा अभ्यासक्रम 3 वर्षाचा असल्याचे भासून विद्यार्थ्यांकडून संस्थेने लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क घेतले होते. या अभ्यासक्रमात सरकारी प्रमाणपत्र दिले जाते असेही सांगितले जात होते. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे 10वी आणि 12वी इयत्ता उत्तीर्ण प्रमाणपत्र, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला संस्थेचे स्वतःकडे ठेवले होते. मे 2024 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल डिसेंबर 2024 लागणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल हाती मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत संस्थेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्याने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणीसाठी 20,000 रुपये लागतील असे सांगितले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी 20,000 रुपये संस्थेतील अधिकारी सौरभ यांच्या खात्यात जमा केले, परंतु त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. फसवणूक होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात जाऊन विचारणा करण्याचा निर्णय घेतला, परंतु संस्थेला टाळे लागले होते. विद्यार्थ्यांनी संस्थेतील अधिकारी सौरभ सांदिलिया याला संपर्क साधला. त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. त्यानंतर त्यांनी संस्थेचा मालक राहुल झा यांनाही संपर्क केला, परंतु त्यांचाही मोबाईल नंबर बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.